हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी इथं बनवते आहे सॉल्टेड मखाना. त्यासाठी मखाने मी आधीच ओव्हनमध्ये भाजून घेतले होते आणि आता त्याला तुपामध्ये अशी फक्त हळद मीठ टाकून फोडणी दिली आहे. त्यानंतर सॉल्टेड पॉपकॉर्न. तर हे सर्व आहे अव्यांसाठी स्नॅक्स, कारण उद्या आहे अव्यांची फर्स्ट फ्लाईट आणि ती पण त्याच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी. हो, आमची कुलदेवी आहे निंबा माता, जिचं प्राचीन मंदिर गुजरातमधील देलमालमध्ये आहे. अव्यान आणि मी फर्स्ट टाईम देलमालला चाललो आहे. अव्यांचे पप्पा याआधी तिथे एकदा गेलेले आहेत. आता वाजले आहेत सकाळचे 5:30. आमची सर्व तयारी झाली आहे, बॅग पॅक झाले आहेत आणि आम्ही निघालो आहे आता एअरपोर्टसाठी. अव्यान खूप जास्त एक्साइटेड आहे प्लेनमध्ये बसण्यासाठी. त्याला वाटलं प्लेन आपल्या दारीच येते की काय, म्हणून त्याच्या पप्पांना विचारत होता कुठे आहे प्लेन, कुठे आहे प्लेन. तर इथं आम्ही पोचलो आहे बँगलोर एअरपोर्टला आणि इथं येऊन अव्यान फक्त प्लेन बघतो आहे. घरी असताना जरा जरी प्लेनचा आवाज आला तर हा लगेच बाल्कनीमधून बघतो. इथं तर त्याला एक नाही 3-4 प्लेन सोबत दिसत आहे आणि त्याला यात खूप मजा येते आहे. आत्ता आमच्या बोर्डिंगचा टाईम झाला आहे. जेवढा अव्यान एक्सायटेड आहे प्लेनमध्ये बसण्यासाठी, तेवढंच आम्हीसुद्धा त्याला फर्स्ट टाईम प्लेनमध्ये बसताना बघण्यासाठी. त्याला खूप मजा येते आहे असं तिकीट करताना. त्याचं तिकीट त्याला त्याच्याच हाती पाहिजे आहे. कुठे चालला प्लेनने तू? अहमदाबाद चालला. निंबा माता की जय. मी तिथल्या क्रूला अव्यांच्या फर्स्ट फ्लाईटचे सर्टिफिकेट विचारले, तर तिच्याकडे ते सध्या अवेलेबल नव्हते, म्हणून तिने अव्यांसाठी छान हँडमेड नोट बनवून दिली. इथं आम्ही पोचलो आहे आता अहमदाबादमध्ये. ही आहे साबरमती नदी. अहमदाबादला आल्यानंतर सर्वात आधी आम्ही हॉटेलमध्ये आलो. इथं आम्ही छान आंघोळी केल्या, त्यानंतर जेवण केलं, 1-2 तासाची झोप काढली आणि त्यानंतर आम्ही इथल्या जवळच्या मार्केटमध्ये आलो आहे. आणि आज आहे आमचा डे 2. आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो आहे देवीच्या दर्शनासाठी. तर हे आहे देलमाल येथील निंबादेवीचे मंदिर. इथं फार गर्दी नसते, त्यामुळे आमचे छान दर्शन झाले. इथल्या पंडितजींनी आम्हाला सर्व माहिती सांगितली व छान आरामात दर्शन झाले आमचे. त्यानंतर आम्ही पुन्हा अहमदाबादला रिटर्न निघालो आहे. सकाळी येताना म्हैसानाला छान नाश्ता केला आणि आता दुपारच्या जेवणासाठी आम्ही इथं अहमदाबादच्या एका खूप जुन्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथली गुजराती थाळी खूप फेमस आहे. रेस्टॉरंट जसं सुरुवातीला होतं तसंच आता आहे. त्यांच्या इंटेरियरमध्ये फार काही चेंजेस नाही आणि जेवणामध्ये सुद्धा नाही.
खूप टेस्टी ऑथेंटिक गुजराती थाळी आम्हाला भेटली आहे. मला इथला जिलेबी आणि फाफडा खूप जास्त आवडला. अहमदाबादला फिरताना आम्ही जास्त करून ॲटोनीच फिरलो, त्यामुळे आम्हाला एक छान नवीन सिटी अनुभवायला मिळाली. आणि पर्सनली मला सर्वात जास्त ऑटोनीच फिरायला आवडते. जेवणानंतर दुपारी छान रेस्ट घेतला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही इथलं मार्केट बघण्यासाठी आलो आहे. इथल्या मार्केटमध्ये कॉटनच्या गोष्टी खूप छान मिळतात. त्यानंतर इथं अशा बऱ्याच खाऊ गल्ल्या आहेत की ज्या संध्याकाळी स्टार्ट होतात. एक तर रात्री 11ला स्टार्ट होते. सो आम्ही असंच इथं फिरत थोडंफार काही खाल्लं. इथं खाण्यासाठी खूप ऑप्शन आहेत. पेट पूजा केल्यानंतर आम्ही इथं आलो आहे साबरमती रिव्हरफ्रंटला. आणि इथं आहे हा अटल ब्रिज. हा ब्रिज खरंच खूप छान आहे. अहमदाबादचं सध्याचं वेदर पण खूप प्लेझंट आहे. थंडी पण नाही आणि गरमी पण नाही. इथं आम्हाला खूप छान क्वालिटी टाईम स्पेंड करायला मिळाला. एका वेगळ्या सिटीमध्ये एवढी छान संध्याकाळ खरंच खूप छान वाटले. अव्यांने सुद्धा आमच्यासोबत खूप कॉर्पोरेट केले. पूर्ण ट्रीपमध्ये त्याने कुठेच त्रास दिला नाही आहे. अगदी शहाण्या बाळासारखा वागतो आहे. इथं अव्यान छान रिव्हर साईडला सायकलिंग करतो आहे. त्यानंतर आज आहे डे 3 आणि आम्ही आलो आहे इथल्या नगिनावाडी इथं. पहिले 2 दिवस मला जिथं जायचं होतं तिथं आम्ही गेलो आणि आज शेवटचा दिवस. तर अव्यांला जिथं जायचं आहे तिथं त्याचे पप्पा त्याला घेऊन जात आहे. आणि माहिती नाही का बरं, पण प्रत्येक ट्रिपच्या शेवटच्या दिवशी मी खूप उदास असते, फार थकलेली असते आणि मला असं होतं की आता मी कधी माझ्या घरी पोचते. मी त्या मुलींमधली आहे ज्या ट्रिपवर गेल्यानंतर सर्व हजबंडवरती सोडून देतात. कुठे खायचं आहे, कुठं फिरायचं आहे. माझे हजबंड बिचारे गुगल मॅपवर सर्व शोधत आम्हाला कुठे कुठे काय घेऊन जातात. खूप मेहनत घेतात. इथं अव्यांचे पप्पा त्याला प्राणी संग्रहालयात घेऊन आले आहेत. त्याला प्राणी बघायला खूप आवडतात. आम्हाला इथं बोटिंगसुद्धा करायची होती, पण ती सध्या बंद आहे. नाहीतर अव्यांला तो पण एक्सपिरियन्स आला असता. तशी त्याने एक वेळा बोटिंग केली आहे, पण त्यावेळेस तो खूप रडला. त्यानंतर आम्ही इथल्या ट्रेनमध्ये बसलो. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 5. आमचा परतीचा प्रवास स्टार्ट झाला आहे. अहमदाबादवरून आमची संध्याकाळी 6 वाजताची फ्लाईट होती. ही ट्रिप आमची खरंच खूप छान झाली. देवीचे दर्शन पण खूप छान झाले. येताना आमची इंडिगोची फ्लाईट होती आणि तुम्ही तर न्यूजमध्ये ऐकलंच असेल इंडिगोबद्दल. त्यामध्ये आमची पण फ्लाईट कॅन्सल झाली होती, पण त्यानंतर आम्हाला फ्री रिशेड्यूल मिळाले आणि एकंदरीत देवीच्या आशीर्वादाने आमचा प्रवास खूप छान झाला. आणि हे आहे बँगलोर एअरपोर्ट. अरायवलपासून पार्किंगपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही किमान 1 ते 1.5 किलोमीटर चालत आलो असेल. व्हिडिओला इथंच संपवते. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.